पिढीच्या पिढ्या बरबाद झाल्या. कोणी क्लिप टाकली टाकली. आज 3 वर्ष झाले या पोरांच्या हातात पेन नाही. कितीला येतो? 6वीला? तू 5वीला गेला का? माझं उद्या 9वीत बस. पिढी हे काय ऑनलाईन शिकत आहे? हे मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकत आहेत. काय बरोबर खरंय का खोटं आहे? मग आपले भक्त खोटं नाही बोलतो. आपले भक्त आहे. लहान बरोबर तुम्ही क्लिप पाहता पण अभ्यास करीत नाही. मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरंय का खोटं आहे? पण तुम्हाला मोबाईल शिवाय करमत? पुरीच्या आईला विचारा ना, तुमचा मोबाईल लागणं. गुड्डीचा स्टडी. आमची गुड्डी सारखा स्टडी करते. भांडे घासत नाही, धुणं धुत नाही, अंथरुणाचे कपड्याचे घड्या घालत नाही. सारखी स्टडी सारखी स्टडी. पण गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजला पाहिलं गेलं गुड्डी नाही स्टडी. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. हा विनोद आहे. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच फळे महाराज. मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. सगळ्यांचे वडे खातो पण खरं बोलतो. दारूने ते इतके श्वेर येते मला. ते म्हणते आम्ही किती पिऊ त्याच्या बापाचं काय जात. माझ्या बापाचं काही जात नाही पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. पुरी तर म्हणते आम्ही पळून जाऊ नये तर काय करू. प्यार क्या चीज है इंद्रीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंद्रीकर ने तो प्यार किया ही नहीं. पण ते सत्तेची. मी बोलतो हा विनोद आहे. विनोद लहान पोरं पटकन बोला. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे वटावले तू. सावधान काच विश्राम. पोरांना पटापटा बोलायचं. घाबरायचं नाही. तुम्हाला आपली किती जण आवडत ना, घाबरायचं नाही. आज सगळे लोक काय वापरतात? मोबाईल. आता पाया पडून सांगतो, महिला पुरुष थोडा राग येईल लोकांना. मला शिव्या द्या पण माझा ऐका. मोबाईलचा वापर थोडा कमी करा. अर्जुनाला कुरुक्षेत्रावर विश्वस्वरूप जेव्हा देवाने दाखवलं तेव्हा अर्जुन जरी घाबरला असता तरी त्याला सांभाळणारा देव होता. तुमच्या माझ्या हातात एक 11 रूप मोबाईल आहे. याच्यातून तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. एक गोष्ट मोबाईल मध्ये चांगली नाही. मारामारी, लफड, अडवणे, उडवणे. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल आहे गुलाब का. एवढं बारीक कशाला देतो? सूर्यफुलाचं दे ना. आणि मोबाईल मुळे काय झालंय का मिनिटात सांगतो. सांगू का पुढे जाऊ? सांगा. गाणारी पोरं पटापटा बोला. मोबाईल मुळे दृष्टी गेली. मान्य. 1 डोळे गेले. 2 कंबर गेली. मेंदू मेंदू गेला. दुसरी गोष्ट मित्र नाही. आणि मोबाईल मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट संवाद संपला. बोलत नाही लोक. आता मोबाईल मुळे झोप येत नाही. झोप यावा गाणारी पोरं पटापटा बोला. झोप यावा म्हणून त्याने क्वार्टर सुरू केली. काय क्वार्टर मुळे त्याला झोप आली. पण क्वार्टरला काय लागतात? पैसे. मग पैसे नसल्यामुळे त्याने चोरी सुरू केली. अगोदर घेतला मोबाईल, प्यायला लागला क्वार्टर. पैसे कमी पडले म्हणून करायला लागला चोरी करून त्याने भारी मोबाईल पटापटा बोला भारी मोबाईल घेतला. घेताना तो गेम खेळायला लागला. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, क्रॅक. विकासाच्या दिशेने पहिलं. चला पोरांनो. आणि गेम खेळता खेळता त्याला तो खेळायचा ना लागला. पहिला काय घेतला?
मोबाईल लागला दारू प्यायला, त्यामुळं करायला लागला चोरी, चोरीमध्ये त्याला मिळाले पैसे, पैशामुळे तो लागला गेम खेळायला, गेम खेळता खेळता त्याला ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली. कोणाशी? पोरीशी. करेक्ट. हा, दोस्ती पोरीशी झाली. पटकन बोला. दोस्ती पोरीशी झाली. त्यानं पोरगी बाहेर नाही तरी तो कामाला लागला. तिने ओळखलं हा कामातून गेला, याचं एटीएम मोकळं करायला हरकत नाही. तिने याचं एटीएम मोकळं, हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं, पळून जायचं ठरलं, पळून गेले. पैसे करेक्ट, पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन, त्यामुळे याला लोड आला, याला तिच्या ठून दिली, ती निघून, याला टेन्शन आलं, हा मोकार प्याला आणि जाग्यावर, आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठरलं. काय वांग सांगू का तो कसा मिळाला याची ववी नको का ज्ञानेश्वरी. आणि भाषण करणारे म्हणले एक उमदा व्यक्तिमत्व गेलं. वाट लागली, वाट. सावध व्हा. या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेल्या आमच्या श्राद्धाच्या कीर्तनाला पटकन सुरुवात करतो. महिला मंडळाला पहिला प्रश्न बोलत जायचं. माणसाने जन्माला यावं किंवा नाही, हा नाहीला नाही. बचत गटात लय भाषणांती लालारे पोर पटकन. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून भामटेवाणी कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोला पटकन पोरणो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पाला सापाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा फक्त घरात मी बोललो असतं तर लई थांबला असत. महिला म्हण आता पुरुष म्हणे सर पुढे चालतो पटकन. आता जरा बारीक आहे का? आता श्राद्धाला सुरुवात करायची. यावं किंवा नाही? उत्तर नाही म्हणलं तरी यावं लागेल आणि हा म्हणलं तरी फायनल लागेल. दुसरा प्रश्न आल्यावर जावा लागेल. पुरावा आहे का? दुसरा अध्याय उपजेते नासे नासले पुनर्पितीचे एका टीका यंत्र जसे प्रेमरेव्या. 15वा अध्याय आगा उपजणे आणि नेमणे. अजून पुरावा पुनरपीच्या नरम पुनरपी म्हणून यावं लागतं. आल्यावर मग याकडे मला कीर्तनात विचारलं महाराज जर यावं लागतं तर जायचं आहे, मग यायचं जर आहे, जायचं जर आहे तर यावं का लागतं? उत्तर मागचे भोग भोगायला सावध राहायचं. पुरावा 17वा अध्याय. झाड जाण्याचे फुले, मानत जाण्याचे बोले आणि भोगे जाण्याचे केले कर्म पूर्वजन्मीचे. अजून पुरावा काकडा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी चार वेद गदगद वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागवता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू. अजून पुरावा पूर्वजनी पाप केले ते बहुविस्तरले, विषय शुकनाशिवंत पुणे तिमिर कोंबले, ज्ञान दृष्टी हरपणे दोन्ही नेत्र. पुरावा 1 मिनिटात. माझा बाण एका निष्पाप बाळाला लागेल हे माहिती नव्हतं तरी लागला, आणि माझा शाप एका सूर्यवंशातल्या क्षत्रिय कुळातल्या राजाला लागेल याची कल्पना नव्हती, पण तो शाप त्याला लागला. आणि मी जन्माला आल्यावर मला टोपलीत बसून नदीतून पलीकडे जावं लागेल ही कल्पना नव्हती तरी जावं लागलं. आणि मला दूध एका आईचं प्यावं लागेल आणि वाढावं एका लागेल याची कल्पना नव्हती. उद्या मी राजा होणार आहे, माझ्या डोक्यावर राज मुकुट येणार होता, पण माझ्या अंगावर वल्कले येतील हे माहित नव्हतं तरी यावं लागलं. भोगायचं बरळायचं ना असं का झालं? आता जायचं ठरलं. यायचं भोगायचं. पटापटा बोला. यायचं भोगायचं जायचं. पण कधी?
कधी बावळाटवाणी गप्पा आणू नका. महाराज बिराज नीट ऐका, कोणी दाव्याचे प्रवचन करायला असणारे. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, माळ घालून मरण पवित्र नाही, खाते फोडून मरण पवित्र नाही, लय माणसं मौतीला येणं म्हणजे पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं कसं असा बावळाटपणा करायचा नाही. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, भजन करीत देह ठेवणं पवित्र आहे. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. तिथंच मरायचं असतं. तो तिथून गावात येतो. मी दाव्याचं खात नाही, तुझ्यामुळेच कावळा येत नाही. ते म्हणाल महाराज हे सांगत कशावर? 12 वाद्य ओळखले घ्या आपल्याकडं. मोक्ष देऊन उदार होई खीर काशी, शरीर तये गावी वेच घिजे. ज्ञानोबा म्हणजे तिथं शरीर काही गप्पा आणायचे, आपलं लोक ऐकणारी भेटली म्हणजे. तो असा मरतो, तो तसा मरतो. ऐका आता मरायच्या आधी तुम्हाला मरून सुद्धा दाखवतो. एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे, आता दक्षिणायन आहे. 20-12 पर्यंत दक्षिणायन आहे. म्हणून 2020 ला वक्ते बाबा सारखा महात्मा मरताना उत्तरायणाची वाट पाहत होता. त्यांना भेटायला गेलेली माणसं म्हणायची उत्तरायण लागल्यानंतरच मी जाणार आहे. 12 वाजता उत्तरायण लागलं तर 3 वाजता वक्ते बाबाने देह ठेवला. हा ह्या वर्षाचा इतिहास आहे. असा बावळटपणा चालत नाही. वारकऱ्यानं सुद्धा लई मोठे माणसं घालवली महाराज. कोरोनाच्या काळात वक्ते बाबा सारखा माणूस गेला. बाबा इंगळे गेले तर चाली गेल्या. बाबा महाराज इंगळे गेले तर चाली किती पिठाखली तर तशा चाली कोणता म्हणता येणार नाही. इंगळे महाराज मेले पण त्यांचे कीर्तन कोणत्या पाखोद्याला वाजवता आलं नाही. देवाने विभूती दिल्या होत्या माझ्या पाठ. चला पुढं भोगले आपण, त्याच्या पुढे जाऊ. एक दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावा. 3 उत्तरायण असावं. नीट ध्यानात ठेवा. आणि 4 पाया पडून सांगतो, याला जपा. याला कात्री लागू नये, नाही लागू कात्री. याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याचा अटॅक येऊ नये. हे खरं सांगू तुम्हाला, हे असं जावं यमाच्या ताब्यात, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. विनोद नाही. ज्या ज्या माणसांची बायपास झाली, ज्या ज्या माणसांची एंजिओप्लास्टी झाली, किती मोठी माणसं होत्या, शरीरानं खचतात. वाकरवर चालणं, कुबडीवर चालणं, पारतंत्र्यात झालं बरं नाही. कुबडीला ओटा उतरला, लघवीला जायचं ना, तुम्हाला 10 मिनिटं थांबा, पाणी आलं डोळ्यात. अरे आयुष्यभर मी कष्ट केले, माझी लघवी जर दुसऱ्याच्या ताब्यात जात असेल तर देवा याच्यापेक्षा मला न ठेवलेलं काय वाईट आहे, काय वाईट आहे. हे असे प्रसंग कुटुंबांमध्ये आले. आता कुटुंबांमध्ये माणुसकी बिनुष्की हा विषय राहिला नाही. आता हे घरं बिरं बांधलेत आपण, हे फक्त लोकांना दाखवायला आहे. घरात काय हे लोकांना काय माहिती. आता हे फक्त वरवर चाललंय. घरात काय वातावरण आहे आपल्या. महिना नाही झाला कोरोनामध्ये पेशंट गेलेला. काही माणसांनी बसलेले माणसं ध्यानात ठेवा, काही माणसांनी 50 वर्षात एवढे अंत्यविधी पाहिले नव्हते, एवढे 3 महिन्यात पाहिले. जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा जवळ नाही. महाराज पिंड दान झालं नाही, पिंड दान झालं नाही, पेटवायला माणसं नाही. काय धडा दिलाय देवाने, तरी माणसं कवडी मात्र बदलली नाही. काय निर्दयी जनता आहे मान. अरे आता तरी थोडं सुधरून वागायला पाहिजे. काय दुःख काढले लोकांनी महाराज. काही घरांमध्ये आई वडील राहिले आणि मुलगा गेला. अरे ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य घालायचं आहे ते झाडच उतळून पडलंय. आई बापांना काय आधार राहिला. कोरोनाने फार मोठा धडा दिला.
पण लोकांवर तीळ मात्र परिणाम नाही झाला. लोकांना माणूस गेल्याचं दुःख झालं नाही, खाते फुलून गेला नाही याचं दुःख झालं. फुलू नाही महिला म्हणणं. 2 गोजीरवाणी मुलं आहेत, हे 2 गोजीरवाणी मुलं आहेत, 2 गोजीरवाणी. त्यांचा बाप गेलाय, त्या कुणाचा तरी मुलगा गेलाय, कुणाचा तरी बाप आई बापाचा मुलगा गेलाय. बायको 13व्या दिवशी स्वतःची मुलं घेऊन निघून गेली आणि वरून तिचा बाप म्हणला वाटण्या व्यवस्थित करा आणि माया मुलीचा हिस्सा देऊन टाका. माणसं मेल्याचं दुःखच राहिलं नाही लोकांना. माणसाच्या डोक्यात फक्त पैशाची खटकी बसली. काय मत आहे तुमचं? अरे पैसा कामा नाही येत, मित्र कामा नाही येत. अरे भयान रात्री एकटा स्मशानात चढत होता, कोण होतं? राहिलं नाही. अरे कपाट भर नोटा होत्या, कपाट उघडायला माणसाला एकुलता एक पोरगा होता, स्मशानात नाही आला. 5 वाजता पहाटे डॉक्टरनं फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला. त्याने काय सांगितलं डॉक्टरला? डॉक्टर साहेब वातावरण दूषित आहे, मी येऊन काय करू शकतो? तडफडणाऱ्या म्हाताऱ्यानं ते वाक्य ऐकलं, जागेवर मिळालं म्हातारा. अरे हे अनुभव आपण 5 पुस्तकातले नाहीत, हे 3 महिन्यापूर्वी अनुभवले. तरी लोक नालायकवाणी कचा कचा दारू पितात, कचा कचा जुगारी खेळतात. अरे लाजा वाटतो रे. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. आमची सुद्धा चिरली इतका विनोद नाही मला. काय लोकांना दुःख राहिले, काय याचा भाऊन काय याची बहीण काय असं काय. इंदुरीकर म्हणतो तेच खरं, काय याची बहीण काय असं काय. आलंय म्हातारा मिळाला. 5 वाजता डॉक्टरना फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला आहे. हा डॉक्टरला म्हणला वातावरण असं आहे आणि येऊ नये, मी काय करू शकतो? या ऐकलं म्हातारा मिळालं. म्हातारा पीटीत आलं. पीटी देत होती म्हातारी. प्रेम हा जळायला नव्हता, सावडायला गेला तर त्या राखेत स्त्रीच्या पायातली जोडी सापडली, जोडवी. तो म्हणला माया बाप जोडीच गावा घालत होता. त्याच्या पिटीत म्हातारी दुसऱ्याची आली, त्याचा म्हातारा आला. आणि ज्याची म्हातारी गेली तो नुसता राग चढायचा, म्हातारी मरू द्या, जोडे कुठे गेली. पप्पाच्या आईला काय सांगू? चल हे सुखाचे दिलागे पेलागे, चल हे सुखाचे दिलागे पेलागे, चल हे सुखाचे दिलागे पेलागे, चल हे सुखाचे दिलागे पेलागे.
कधी मरावं, दिवसा मरावं, शुक्ल पक्ष असावं, उत्तरेण असावं, इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं, आणि पाया पडून सांगतो मरताने जठराग्नी प्रदीप्त असावा. अन्न पाण्याचा त्याग करू नये. काही लोकांना लय उपवासाची सवय, तू पागल आहे. काही अडपट श्रावण महिन्यात एकच टाइम जेव्हा त्या महिन्यावर तुम्ही वाचित कुठं. बरं काय बदल झाला महिना म्हणून तुम्ही नवरात्री केलं 9 दिवस केलं ना, उपास विपास केले ना, तुमच्या वागण्यात काही बदल, बोलण्यात काही बदल नाही. मग ही झक मारायला सांगितली म्हणे सारखं तुम्ही बगर आणायचे आणि यांना लिंबू पिळून रसा आणायचा का? ववेत माऊलीच्या तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. उपास करायचा नाही, देवाला बोंबला धिंडायचं नाही, फक्त तुमचा धर्म पाळा. 9 दिवसात एकदा तरी पप्प्याच्या ह्याच्या पाया पडली तू, पप्प्याच्या बापाच्या नाही, मग कुणून घट उठवला तू. हा गट जसा जसा राहिला तुला काय घट कळला. हा गट तर धाब्यावर लिंबू पिळून रसा आणतो, तू करते आरती दुर्गे दुर्गट भारी का करते. मग काय उपयोग आहे त्याचा. माणसं भांबावली महाराज. माऊलीने एक ओवी लिहिली, बांधून राहिलेली गाय जर सुटली ना तर ती घासात गेली ना, घास खात नाही, उडी आणत. बांबवली काय खाऊ बर का. हिरवा चारा भांबे पशु. ज्ञानावर म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली ना, तशी सध्या माणसं भांबवली. उपास करू नका. वारकऱ्यांना 2च उपास करावा, सोमवार एकादश. आता आपल्यासारख्याला आम्हाला 3 आणि 2 करावं लागतात, मरण ना. माझ्या सोमवार सुद्धा जीवावा आलाय आता मला त्रास होत. कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना. आता एवढ्यांना शांत करायचं म्हणजे ताकदच लागत. बरं एकवलला शांत होती. बरं चुकीच्या टायमाला कीर्तन आहे, कीर्तनाचं नाही का. अरे हा फुटण्याचा टाइम काय व्हायला, टाळी वाजवायची पाणी आली म्हणजे अवघड आहे ना. झाले जाऊ द्या हो. सगळी लोक निरोगी असावं एवढीच आपली इच्छा आहे. आम्हाला काय नाही, पण आमची कीर्तन थोडी का होईना पण काळाची. माझी कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज म्हणून त्या उलथू द्या, तुमचा मुलगा म्हणून ऐका. काळाला वाईट आहे पण सत्य आहे. जेवढे जेवढे माणसं कोरोनातून नीट झाले त्यांनी इस्टेट ठेवायची नाही, ठोकून टाकायची. घरचे बोलले नका का. नालायक हो, 14 दिवस अनुभव घेतला. तांब्यात पाणी ओतलं तुम्ही, मला तांब्यात येणार हे नालायक हो. उद्या माझ्या नोटा जर पॉझिटिव्ह निघल्या, तुम्हाला जर त्रास झाला. महाराज थोडी कोरोनाच्या बाबतीत जनजागृती व्हायला लईच आणलंय. लईच म्हणजे काही एवढं असतं का. त्याने इथं हात लावला होता म्हणून तिथं हात लावायचा नाही. आता काय या गोष्टीला किंमत आहे का. आपण शिकलोय चांगले, 90 लाख पगार आहे आपल्याला. एवढं येडेपणा चालतो का. हात सुद्धा लावायचा नाही. अरे त्याच्या खुर्चीवर बसला होता, त्याच्या वट्यावरून जायचं नाही. वट्यावर आहे का तू. काय अर्थ आहे का काय. त्याच्या गाईचं दूध डेअरीला घ्यायचं नाही. तो का गाईला पेत होता का. विनोद नाही, हा छेळ आहे. हा त्या माणसाचा काय छेळ आहे मला. आणि ते छळानच मिळली बरीच. त्यानं माझ्या घरात मायाशी बोला ना कोणी. बरं एक तर काय झालं मला, मानवाचा पूर्वज माकड होता. तेव्हापासून माणसाला समूहात राहायची सवय. 14 दिवस एकट्यानंच बसायचं वरच्या खोलीत. विरुद्ध काम झालं त्याच्या. बरं फोन करा तर पप्प्याच्या आई फोन लांबून फडक्यानं उचलायची, लांबून बोला. आता बिचाऱ्याचं काही झालं तर जीव आहे पप्प्याच्या आईवर. काय बायको आहे ती मला. एवढं कसं सोपं आहे. ते वर चमचल्यावर ही खाली. तो वरून फोन लावायचा.
मग हिला खाली उचलायला काही लगेच जंतू आहे का त्याच्या तोंडात? ही पकड म्हणजे लांब धर आणि हे लावून दे मला.